नमस्कार मंडळी. तर चला, आज आपण टेस्ट करणार आहोत ठाण्यातली झणझणीत मिसळ. आणि त्यासाठी तुम्हाला माझा संपूर्ण व्लॉग बघायचा आहे, कारण की ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला ह्याचं लोकेशन, ठिकाण आणि किंमतही कळणार आहे. नमस्कार मंडळी, मी अक्षरा मयुराज पुन्हा एक नवीन व्लॉग, नवीन इन्फॉर्मेशन तुमच्या समोर घेऊन आलेले आहे. थंबनेल कॅप्शन वरून तुम्हाला तर समजलंच असेल की आजचा व्लॉग हा फूड व्लॉग असणार आहे. आपण आले आहोत ठाण्यातल्या महाबाराची मिसळ हे खायला. तर चला व्हिडिओला सुरू करूया आणि आज आपल्याला काय झणझणीत खायला मिळणार आहे ते बघूया. नमस्कार. माझं नाव शहाजी फडतरे. साधारण कोरोनापूर्वी 1919 साली महाबाराची मिसळ आम्ही पुण्याच्या एका छोट्याशा गावापासून सुरुवात केली. महाबारा म्हणजे काय? ऍक्च्युली महाराष्ट्रातले पारंपरिक वापरले जाणारे 12 मसाले यापासून बनवलेली ही मिसळ आहे. त्या मसाल्यांचा आम्ही वापर करून ही मिसळ बनवतो. आतापर्यंत साधारण पुण्यामध्ये 16 ब्रँचेस आहेत आणि बॉम्बेमध्ये 3 ब्रँचेस चालू केलेले आहेत. टोटल एक 18-19 ब्रँचेस मधून या कामाचं सुरुवात आहे. ठाण्यामध्ये स्टेशन रोडलाच आपलं आउटलेट आहे, शिवाजी रोडला. एक थोडस स्टेशन पासून 100 मीटर अंतरावरती पुढे गेल्यानंतर गुप्ता सँडविच म्हणून आहे, किंवा पंजाब नॅशनल बँक आहे, त्याच्या बाजूलाच आपलं आउटलेट आहे. ही आहे थँक्यू. अस्सल महाराष्ट्रीयन झणझणीत मिसळ, जी खाल्ल्यावर डोळ्यात पाणी आणते, पण चव मनात घर करून राहते. खास तिखट तरी मसालेदार उसळ, वरून कांदा, फरसाण आणि गरमागरम पाव. हाच आहे झणझणीत मिसळचा हाय, मी सम्राट अनुभव. पवार. मी जळगावरून आलोय. म्हणजे मी नेहमी येतो मित्रांसोबत. हे माझे मित्र आहे. मला या इकडची मिसळ खूप आवडते. खूप कमी प्राइस मध्ये खूप क्वांटिटी जास्त असते. म्हणून मी नेहमी म्हणजे मित्रांसोबत येतो. पार्टीला किंवा माझं फेस्टिवलला येतो मित्रांसोबत. मी इथे ठाण्यातच राहते. ह्या मिसळ माझे फ्रेंड्स मला घेऊन आलेले. मला ही मिसळ खूप आवडली. मी इथे नेहमी येत जाईल. मी खास जोगेश्वरीवरून ही मिसळ खायला आली आहे आणि खूपच टेस्टी आहे, ऑथेंटिक आहे आणि स्पायसी सुद्धा आहे. ओके, तर ही मिसळ हा नाश्ता नाही आहे. मी तर तुम्हाला सांगेन, हे प्रॉपर एक टाईमचं डिनर किंवा लंचच आहे. तुम्ही बघू शकता, आणि मी दुपारच्या टाईमला आले त्यामुळे माझा हा लंच असू शकतो. तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये प्रॉपर सगळं स्वीटपासून त्याच्यानंतर तुम्हाला एक छान फरसाण दिलेलं आहे, मटकी दिलेली आहे, कांदा, लिंबू, ताकही दिलेलं आहे. आणि आता आपण खायला सुरू करू. त्याआधी मी थोडं ताक पिऊन घेते, थोडं नॉर्मल होते कारण की बाहेर खूप ऊन आहे. परफेक्ट हा एक ऑप्शन आपल्याला इथे खायला बघायला मिळतो. ओके, तर आपण मिसळ खायला सुरू करू. तुम्ही बघू शकता व्यवस्थित सगळं असं त्यांनी मला सर्व केलेलं आहे. आणि मी पहिला खायची कशी मिसळ, कारण की मिसळ हा माझा फेवरेट पदार्थ नाही आहे आणि मयूरला खूप आवडतो. पण मी ह्या मिसळ बाबतीत खूप ऐकलं होतं आणि खूप रिव्ह्यू पण बघितलेला. आणि मी जेव्हा जेव्हा ठाण्यात शूटला यायची किंवा स्टेशन रोडला स्पेशली शूटला यायची, तेव्हा ह्या रेस्टॉरंटला म्हणा गर्दी कंटिन्यू असते. म्हणजे तुम्ही सकाळी या, दुपारी या, इव्हन संध्याकाळच्या टायमाला या, रात्री 8-9च्या दरम्यान या, इथे गर्दी असतेच असते. सो विचार केला की जे माझे सबस्क्रायबर आहे आणि त्यांना ह्या मिसळच्या बाबतीत, ह्या रेस्टॉरंटच्या बाबतीत माहिती नसेल, तर हा व्हिडिओ झालाच पाहिजे. आय थिंक मिसळ मध्ये हे जे फरसाण आहे, आपण ह्याच्यामध्ये आय थिंक ही मटकी टाकायची आहे सगळी. ओके, त्याच्यानंतर समथिंग आपण हे ॲड करू शकतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण जो हा कटाचा रस्सा आहे तुम्ही बघू शकता, ते ॲड करायचं आहे. तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आणि ती मिसळ प्रॉपर भिजली पाहिजे, इतका रस्सा ॲड करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. अँड फायनली कम्प्लीट म्हणजे मिसळ ह्याच्यात डिप झालेली आहे. ठीक आहे. आणि आता आपण ते एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती हे यम्मी दिसतंय. दिसण्यावरूनच इतकं भारी आहे. तर तुम्ही खातल्यानंतर कसं फील येईल हे मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. ते मी त्याच्यामध्ये थोडे कांदा टाकलेला आहे आणि थोडासा लिंबू. ठीक आहे.
केलेला आहे. ओके, आता मी पुन्हा एकदा असं एकजीव करून घेतलेला आहे. आता मला जस्ट मिसळ पावाने नाही तर मी जस्ट मिसळ अशी ट्राय करणार आहे. खूप भारी, म्हणजे तुम्ही विचार पण नाही करू शकत इतकी भारी ही मिसळ आहे. त्यांनी जे सांगितले महाबाराची मिसळ म्हणजे 12 पद्धतीचे मसाले वापरून त्यांनी जी ही मिसळ बनवली ती अप्रतिम, अगदी ऑथेंटिक पारंपरिक पद्धतीची अशी ही सुंदर मिसळ आहे. तिखटी जरी असली तरी त्याचा चरका इतका लागत नाही, म्हणजे आपण नॉर्मल तिखट जे खाणारे असते त्याच्यासाठी परफेक्ट आहे. खूप सुंदर. तुम्ही बघू शकता ऑप्शन मध्ये त्यांनी दहीही दिलेले आहे, म्हणजे ज्यांना अगदीच खूप तिखट लागली तर तुम्ही दही खाऊन थोडं नॉर्मली येऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर गुलाबजामही दिलेला आहे. तुम्हाला जास्ती तिखट सहन होत असेल तर तुम्ही एखादा बाईट गुलाबजामचा खाऊ शकता. असा हा पूर्ण एक कॉम्बो मिसळ थाळी त्यांनी रेडी केलेली आहे. ताकही आहे, तुम्ही ताकही पिऊ शकता. ठीक आहे. आता आपण पावासोबत ही मिसळ ट्राय करूया. पावासोबतही खूप सुंदर लागते. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, एक टाइमचा तुमचा लंच हा परफेक्ट होऊ शकतो. आणि तुम्ही पाव मला 2 दिलेले आहेत, पण बाकी ओव्हरऑल सगळं जर मी बघता माझ्यासाठी हे इनफ आहे. अ, रस्सा हा जो आहे, कटाची आमटी जी आहे ही खूप सुंदर आहे. अगदी स्पायसी म्हणता नाही येणार. तुम्ही नॉर्मली जे जेवण जेवतात त्याच्यामध्ये जी एक मिसळची जी टेस्ट असते, म्हणजे घरगुती पद्धतीचे मी तुम्हाला सांगू शकते, घरगुती पद्धतीची ही मिसळ तुम्ही अगदीच समजू शकता. ओके, तुम्ही बघू शकता मी पावासोबत मिसळ खायला सुरू केलेली आहे आणि 2 घासमध्ये म्हणजे मी बऱ्यापैकी तिखट खाते, असं नाहीये की मी तिखट बिलकुल खात नाही, पण तरी सुद्धा मला खूप तिखट लागलेलं आहे. पण एक तुम्हाला म्हणता येईल ना की मिसळ झणझणीत खाल्ली तरच त्याची मजा आहे. आणि त्या झणझणीत जो तो तिखट आहे त्याचा मला त्रास नाही होत आहे, म्हणजे जळजळ वगैरे अजून तरी मला तसं नाही झालं. आणि खूप सुंदर असा त्याचा एक प्रयत्न दादाने केलेला आहे. आणि पावासोबत तर अप्रतिम लागतं. पापड दिलेला आहे, ताक दिलेला आहे, गुलाबजाम आहे, दही आहे, ही शेवही आहे, ही तुम्ही मध्ये मध्ये त्याच्यात ऍड करू शकता. त्याच्याने थोडं क्रंची लुक येण्याचं शक्यता आहे असं मला वाटतंय. तर लेट्स सी, मी जस्ट ऍड केलेली आहे. ओके, मी तुम्हाला जसं सांगितलं की मिसळ तिखट असलीच पाहिजे. सो 5-6 घास नंतर मला असं वाटतं की थोडं मी गोड खाल्लं पाहिजे. त्यासाठी मी गुलाबजाम ट्राय करते. ठीक आहे. गुलाबजाम ही अतिशय सॉफ्ट आहे आणि गुलाबजाम ही अतिशय सॉफ्ट आणि छान आहे. दही ही अगदी साखर टाकून केलेला आहे. हा एक छान ऑप्शन दादानी ठेवला आहे, जेणेकरून तुम्हाला अगदीच मिसळ खाऊन तिखट लागलं, त्रास झाला, म्हणजे झणझणली जीभ, तर तुम्ही दही, ताक किंवा गुलाबजाम ह्याचं एक चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला ह्या थाळीसोबत मिळालेलं आहे. आता ज्यांना तिखट खायची आवड असेल, स्पेशली तिखट झणझणी जर आवडत असेल ना, तर हा एक छान ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे. मिसळ झणझणीतच असली पाहिजे आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल किंवा उत्तम एक डिश म्हणता येईल किंवा एक स्पॉट म्हणता येईल, रेस्टॉरंट म्हणता येईल, तर महाबाराची मिसळला तुम्ही नक्की या. कारण की इथे तुम्हाला एकाच थाळीमध्ये सगळे कॉम्बिनेशन खायला मिळणार आहे. तिखट, त्याच्यानंतर थोडंसं आंबट, ठीक आहे, त्याच्यानंतर गोड, गुलाबजाम आणि दही साखर पण आहे. थोडं क्रंची, मिसळला क्रंची फ्लेवर किंवा टेस्ट येण्यासाठी त्यांनी छान शेवई आणि बुंदीही दिलेली आहे. कांदा आहे आणि पापड मी दिलेला आहे. त्यामुळे एक पूर्ण कॉम्बो
डिश तुम्हाला इथे खायला मिळणार आहे. तर 140 रुपयात तुम्हाला प्रॉपर एक थाळी बघायला मिळणार आहे, खायला मिळणार आहे. महाबाराची मिसळ इथे अनलिमिटेड आहे. हे तुम्हाला पाव आणि कटाची आमटी जी आहे ती तुम्हाला अनलिमिटेड आहे. बाकी तुम्हाला जे मिसळमध्ये टाकायच्या ज्या गोष्टी आहेत इथे क्वांटिटी वाईज त्यांनी दिलेल्याच आहे. सो तुम्हाला अनलिमिटेड ऑप्शन इथे खायला मिळणार आहे. ताकही सुंदर, अगदी घरच्या पद्धतीने जसं ताक बनवतात ना तसाच ताक आहे हा येणार आहे. सो ठाणा स्टेशन पासून अगदी जवळ आहे. तुम्ही ठाण्याला येताय तर इथे येऊन महाबाराची मिसळ नक्की ट्राय करा. ठाण्यात भरपूर असे रेस्टॉरंट आहेत जे मिसळ ह्या नावाने फेमस आहेत, मिसळसाठी फेमस आहेत. त्यातलीच ही एक मला आवडलेली एक आवडलेला ऑप्शन इथे मिळणार आहे. तर ठाणेकर, आपल्या ठाण्यामध्ये मिसळचे भरपूर रेस्टॉरंट आहे जिथे फेमस आणि उत्कृष्ट पद्धतीची मिसळ मिळतेच, पण त्यातलीच मला आवडलेली ही एक मिसळ आहे महाबाराची मिसळ. तुम्ही बघू शकता अगदी टेस्टी आहे, अगदी झणझणीत आहे. जशी मिसळ हवी त्याच्यापेक्षाही सुंदर ही मिसळ आहे. तुम्हाला ह्या मिसळचा बिलकुल त्रास होणार नाही, कारण की त्यांनी 12 प्रकारचे मसाले त्याच्यामुळे तुम्हाला पोटात आग पडणं, पित्त किंवा जळजळणं हे प्रकार होणार नाही आहे. त्यामुळे हा एक छान कॉम्बो इथे तुम्हाला 140 रुपयात अनलिमिटेड खायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पाव आणि हा कटाचा जो रस्सा आहे आणि पाव अनलिमिटेडमध्ये आहे. बाकी ही क्वांटिटी आहे जी आपल्याला व्यवस्थित पुरणार आहे. कोर्स इतकी मस्त चटपटीत झणझणीत मिसळ खाल्ल्यानंतर थोडं स्पायसी तर लागणारच, आणि त्यासाठी इथली स्पेशल लस्सी मी मागवली आहे, मँगो लस्सी. आणि आता त्याची टेस्ट घेऊया आपण कशी आहे करून. अगदी थंडीत आंबा खाल्ल्याचा फिलिंग येतोय मला, आणि खूप यम्मी, खूप सुंदर आणि अगदीच एक ऑथेंटिक पद्धतीची मिसळ मला इथे खायला मिळालेली आहे. जर तुम्हाला हा माझा ब्लॉग, व्हिडिओ, इन्फॉर्मेशन आवडली असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अक्षरा अँड मयूर या चॅनलवर असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.